जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, ठाणेकरांना हवे आहेत आणखी 5,500 तरुण पोलीस. पोलीस महासंचालकाकडे प्रस्ताव, शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील VIP बंदोबस्त गुन्ह्याचा निपटारा करताना ठाणे शहर पोलिसांची दमछाक होत असल्याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील 35 पोलीस ठाण्यांसाठी 50% वाढीव म्हणजे 5,497 इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी पोलीस महासंचालकाकडे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर 6 नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव दिला आहे. हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ठाणे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास निश्चित मदत होणार आहे. पूर्वीच्या ठाणे ग्रामीणमधून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची 1981 मध्ये निर्मिती झाली. त्यावेळी जेमतेम 4 ते 5 हजारांची संख्याबळ आयुक्तालयाच्या पोलिसांचे होते. त्यावेळी आयुक्तपदही विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे होते. ठाणे आयुक्तालयाने सुमारे 5,500 इतक्या अतिरिक्त मनुष्यबळाचा प्रस्ताव महासंचालक कार्यालयात ऑगस्ट 2023 मध्ये पाठविला आहे. यातील 2,141 कर्मचारी हे 35 पोलीस ठाण्यांसाठी दिले जातील. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. अशी आहे ठाण्यातील सध्याची स्थिती. आता आयुक्तपद पोलीस महासंचालक दर्जाचे झाले. त्याशिवाय सहआयुक्तासह 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 11 उपआयुक्त, 30 सहाय्यक आयुक्त, 182 निरीक्षक, 239 सहाय्यक पोलीस निरीक्षक असे 925 अधिकारी तसेच सुमारे 9,000 कर्मचारी असे 10,066 पोलिसांचे संख्याबळ आयुक्तालयात तूर्त आहे. हे सर्व ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या 5 परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विशेष शाखा आणि वाहतूक शाखेत कार्यरत आहे. आता ही संख्या रोजचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था, गुन्ह्याचा शोध आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्यंत तोकडी पडत आहे. वाहतूक विभागासाठी तर 800 कर्मचाऱ्यांची गरज आहे. तर पहा, कामाची गती वाढवण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सध्याची कर्मचारी संख्या काही प्रमाणात अपुरी आहे. त्यासाठी महासंचालक कार्यालयाकडे वाढीव संख्याबळाचा प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर नवीन 6 पोलीस ठाण्यांचाही प्रस्ताव आहे. सुभाष बुरसे, पोलीस उपायुक्त, मुख्यालय ठाणे. तर पुढे बघा काय म्हटलेलं आहे. 3,356 कर्मचारी हे गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष आणि वाहतूक शाखेत देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दिल्यास ठाणे आयुक्तालयात लवकरच वाढीव पदे भरली जातील. त्यामुळे हे संख्याबळ 15,000च्या घरात जाऊन ठाणे पोलिसांना निश्चितच दिलासा मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. पुढे बघा, पोलीस ठाण्यांची संख्या 41 होणार. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि गुन्हेगारी, त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती, गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था तसेच रस्ते अपघात अशा सर्वच अनुषंगाने विचार केल्यास ठाणे आयुक्तालयात आणखी 6 पोलीस ठाण्यांची गरज आहे. संवेदनशील मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन दिवा, भिवंडी, नारपोलीमधून दापोडे, शांतीनगरचे विभाजन करून वंजारपट्टी तसेच शांतीनगर आणि नारपोली या 2 पोलीस ठाण्यांमधून मानसरोवर तर कल्याणच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या विभाजनातून काटई आणि उल्हासनगरच्या हिल लाईनमधून नेवाळी या 6 पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. या 6 पोलीस ठाण्यांसाठी 664 इतक्या वाढीव कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. या पोलीस ठाण्याच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रस्ताव दिला आहे. शासन मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यांची संख्या 35 वरून 41 होणार आहे.
तर खूप महत्त्वाची अपडेट आहे. या संख्या जर भरल्या तर भरपूर मोठी भरती ही ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये होण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो, कारण की 41 पोलीस स्टेशन होणार आहे. आणि हे जर पोलीस स्टेशन वाढले 35 वरून 41 म्हणजे 6 पोलीस स्टेशन जर वाढले आणि ठाणेचा विचार केला तर एका पोलीस स्टेशन म्हणजे जवळपास 300च्या जवळपास माझ्या अंदाजाने जास्तच लागत असतील. 300च्या अंदाजाने एका पोलीस स्टेशनला लागत असतील कर्मचारी. तर खूप मोठी संख्येमध्ये भरती होण्याची चान्सेस आहे जर मंजुरी मिळाली तर. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.